पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी। संत रविदास सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या उपक्रमांना मान्यवरांची उपस्थिती। गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने संत रविदास सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनहिताचे उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली। यावेळी नगरसेवक मारुती आबा तोपे, नगरसेवक नितीनदादा गावडे, स्वीकृत नगरसेवक संजय तात्या शिंदे, शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षयदादा आबनावे, ॲडव्होकेट सचिन मांडलेसर, सामाजिक कार्यकर्ते निनादभाऊ टेमगिरे, बंडू आप्पा सोनवणे, सुनील भाऊ चंद्रे, प्रीतम पाखरे, राजू कांबळे, अमोल जाधव, प्रशांत नवले, भगतसिंग कल्याणी, महेश भाऊ ससाने, माणिकराव चव्हाण, अविनाश बनसोडे, हर्ष वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात प्रशांतजी राठोड व श्रुतिका क्षीरसागर यांनी सुमधुर भक्तिगीताने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। त्यांच्या भावपूर्ण गायनामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला आणि कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली। उपस्थित मान्यवरांनी संत रविदास महाराजांच्या विचारांचा समाजातील सर्व घटकांनी अंगीकार करावा, सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुभाव यांची जोपासना करावी असे आवाहन केले। कार्यक्रमादरम्यान संत रविदास महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तसेच त्यांच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संत रविदास सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष शामभाऊ टिंटोरे यांनी उपस्थित मान्यवर, नागरिक, कलाकार आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले। समाज हितासाठी संस्थेचे कार्य भविष्यातही अधिक जोमाने सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। बेसिक गोष्टी जे आपल्याला तिथे गेल्यानंतर कळतात, अरे त्यासाठी ITR पाहिजे, तुमचं सिव्हिल चांगलं पाहिजे। भविष्यासाठी मला आता तुम्हाला तरी कुणाला वाटते की मला भविष्यामध्ये व्यवसाय करायचा आहे आणि त्या काम म्हणण्यातनं मला लोन करायचं असेल तर ITR आतापासून भरायला सुरुवात करा। कारण चमकार महामंडळ काय करतं, चमकार महामंडळ लोन देत नाही। लोन कोण देतं? लोन बँकेत देते। चमकार महामंडळ काय करतं, फक्त आपली सबसिडी देते आणि सबसिडी कोणाला देते? आपल्याला देते। आणि कधी देते? ज्यावेळी तुम्ही लोन व्यवस्थित भरला तरच। आणि 3 महिन्याचा सबसिडी आपल्याला एकदा भेटते, 3 महिन्यानंतर भेटते आणि ते आपल्या अकाउंटमध्ये जमा होते। तर ते आपण रेग्युलरली लोन भरले तरच भेटतो। आणि त्यासाठी मग अपडेट करावं लागतं तिथे जाऊन। आपण 3 महिन्याचे जे भरलेले लोन आहेत त्याची पावती त्यांना दाखवून लागते महामंडळाला आणि त्या महामंडळाला जमा केली की मग ते 3 महिन्याच्या त्याच्यात सबसिडी आपल्या अकाउंटमध्ये जमा करतात। आपल्याला एवढं माहीत असतं की महामंडळातनं लोन भेटतो, परंतु कसं भेटतो माहीत नसतं लोकांना। तर अनुभव म्हणून आमच्या हे त्यामध्ये लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन करणे। आणि काही वेळा लोकांना असं वाटतं की आम्ही तुम्हाला माहिती देतो तर तुम्हीच करा असं म्हणतात। तर आम्ही सांगतो आज लोन करतो नाही, आम्ही एजंट नाही, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, तुम्हाला अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जाऊ। अधिकाऱ्यांपर्यंत कुणी घेऊन जात नाही, कारण काही लोकांचं दुकानं त्याच्यावरती चालत असतं। समजा तुमच्यापैकी कोणाला चरकार समाजाच्या महामंडळाला भेटायचं असेल, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटायचं असेल तर तुम्हाला कधी सांगा, आपण वेळ काढून जाऊ। म्हणजे तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की महामंडळ कुठे आहे। उद्या समजा आपल्या समाजाचं नाही ते महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गणेश कांबळे।